या बंगल्यात 18 डिलक्स रूमची सोय आहे। जय शिवराय सगळ्यांना। आज आम्ही निघालो होतो पानशेतला वृंदावन रिसॉर्ट येथे, कारण की तिथं आम्हाला जायचं होतं। खूप दिवस झाले जायचं चाललं होतं, कारण की हे रिसॉर्ट फक्त पुण्यापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे तिथं गेलो। वृंदावन रिसॉर्ट असं नाव आहे त्या रिसॉर्टचं। आतमध्ये गेल्यानंतर रिसेप्शनला डायरेक्ट जाऊन भेट दिली। नंतर मग तिथं सगळं एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो। तर तिथं असला नजारा बघून आम्हाला असलं भारी वाटलं की बोलायला नको। आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही एक्सप्लोर करणार होतो। तर तिथं त्या ऍक्टिव्हिटी एक्सप्लोर करायला आम्ही निघाल्यानंतर उन्हातानाचं कसं बसं फिरायचं चाललं होतं। तर तिथं पहिल्यांदा गेलो चिल्ड्रन्स प्ले एरियामध्ये। तिथं गेल्यानंतर बारक्यांना कंटाळाच येणार नाही अशी जागा होती। नंतर गेलो झुलता ब्रिज पाहायला। झुलता ब्रिज तर एकच नंबर होता। आणि पुढे गेल्यानंतर कॉन्फरन्स हॉलमध्ये गेलो। कॉन्फरन्स हॉलच्याच खाली होतं इंडोर गेमची सेटिंग। इंडोर गेम साठी गेलो तर आम्हाला काय थोडंफार खेळता आलं नाही, मोठ्या लोकांचे खेळ। बाहेर आल्यानंतर गेलो स्विमिंग पूल पाशी। तिथंच होतं रेन डान्स वगैरे आणि धबधबे होते। तर ते काय उन्हातानाचे चालू नव्हते केले आणि शूटिंग वगैरे केली, पण मला काय नियम जमलाच नाही। नंतर ऍक्टिव्हिटी एरियामध्ये गेलो, कारण की तिथं आम्हाला जायचं होतं। सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे। तिथं गेल्यानंतर वरती असं रस्सीवरती चढलो। मला तर एवढी भीती वाटत होती की बोलायलाच नको, पण इथं सेफ्टी वगैरे चांगली आहे। नंतर भूक लागली सगळं करून, तर बुफे चालूच होता। तिथं जेवायलाच बसणार होतो, तर तिथे एवढी गर्दी होती। नंतर म्हटलं थोड्या वेळाने जेवू। डायनिंगच्या समोर आहे हा बंगला। ह्या बंगल्यामध्ये गेलो आणि असं लक्षात आलं की 18 कपलसाठी डिलक्स रूम आहे आणि त्याच्या समोर आहे बंगला, जिथे 21 लोकांसाठी राहायची सोय आहे। सगळं बघितल्यानंतर आम्ही चिल करायचं ठरवलं। नंतर गेलो स्विमिंग पूल पाशी। स्विमिंग पूल पाशी झाल्यानंतर म्हटलं उशीर झालाय, आपलं घरी जायला निघावा।